तर आज आपण एका खूपच प्रसिद्ध पौराणिक लग्नाची गोष्ट पाहणार आहोत. पण ही गोष्ट आपण दोन अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवणार आहोत. आणि हे दृष्टिकोन आपल्याला दोन लोकगीतांमधून सापडतात. एका बाजूला आहे आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल प्रचंड काळजीत पडलेल्या आईची भीती, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या प्रेमावर आणि श्रद्धेवर ठाम असलेल्या एका मुलीचा निश्चय. चला तर मग या भावभावनांच्या संघर्षात जरा खोलवर जाऊया. जरा विचार करा, आजच्या जगात असं काही झालं तर काय होईल? हीच तर या कथेची खरी गंमत आहे, नाही का? एका बाजूला आहे आपल्या मुलीच्या सुखाची, तिच्या सुरक्षितेची काळजी करणारी आई, आणि दुसरीकडे आहे बाह्यरूपाच्या पलीकडे पाहणारी, आपल्या श्रद्धेवर पक्की असलेली मुलगी. याच दोन टोकाच्या दृष्टिकोनामधनं या कथेचा खरा संघर्ष जन्माला येतो. चला मग सुरुवात करूया पहिल्या दृष्टिकोनातून. हा दृष्टिकोन आहे गौरीची आई, मैनाचा. तिच्यासाठी हे लग्न म्हणजे जणू काय एक दुःस्वप्नच आहे. तिच्या लोकगीतामध्ये तिची भीती, तिची काळजी अगदी स्पष्टपणे उतरली आहे. किती किती तीव्र भावना आहेत या ओळींमध्ये, नाही का? मैना फक्त लग्नाला नकार देत नाहीये. ती म्हणतेय की मी माझ्या गौरीचं लग्न शिवाशी करण्यापेक्षा विष पिऊन जीव देईन. हा फक्त नकार नाहीये, हा तिच्या मनातल्या भीतीचा, तिच्या असहाय्यतेचा एक प्रकारे स्फोटच आहे. आणि मैनाची ही भीती काही उगाच नाहीये. तिच्याकडे अगदी ठोस कारणं आहेत. ती म्हणते, लोटे जवन देहिया पर नगवा नगिनिया. म्हणजे काय? तर त्याच्या अंगाखांद्यावर साप खेळतायत. त्याचे मित्र कोण आहेत? भूत बैताल चकर संगिया, म्हणजे भूत प्रेत. तो चांगल्या घोड्यावरून येत नाही, तर तो बसहा सवार आहे, म्हणजे बैलावर बसून येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एक बुढवा आहे, एक म्हातारा, ज्याचं रूप बघूनच धडकी भरते. आता सांगा, एका आईसाठी यापेक्षा भयंकर जावई असूच शकतो का? मैनाच्या नजरेत तिची मुलगी सिरीज के फूल है, म्हणजे सिरीजच्या फुलासारखी नाजूक, कोमल, जपण्यासारखी. आणि अशा तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या मुलीला शिवाच्या हवाली करणं म्हणजे तिला कुय्यामेत डालप, जिवंतपणे एका खोल विहिरीत ढकलण्यासारखं आहे. ही कल्पनाच तिच्या काळजाचा ठोका चुकवते. आणि इथेच या गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. आईला जो एक भयानक, विचित्र म्हातारा दिसतोय, तोच मुलीला कोण दिसतोय? तिन्ही लोकांचा निर्माता. एकाच व्यक्तीबद्दल दोन इतके टोकाचे दृष्टिकोन. चला, आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया आणि बघूया की गौरीला नेमकं काय दिसतंय. आता येऊयात दुसऱ्या दृष्टिकोनाकडे, अर्थात गौरीच्या. तिचा दृष्टिकोन भीतीवर नाही, तो आहे श्रद्धेवर, भक्तीवर. तिच्यासाठी शिव म्हणजे फक्त बाह्यरूप नाही, तर ते परमतत्व आहे. गौरीचं उत्तर तिच्या आईच्या काळजाला थेट छेद देणार आहे. ती म्हणते, मी तर जन्मोजन्मीची तुमची दासी आहे. लहानपणापासून तुमचीच भक्ती करत आली आहे. म्हणजे बघा, तिच्यासाठी शिवाला सोडणं म्हणजे मरण्यासारखं आहे. इतकी तिची श्रद्धा पक्की आहे. तिच्या या आध्यात्मिक खात्रीसमोर आईची सांसारिक भीती अगदीच फिक्की पडते. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये का? ज्या गोष्टींना तिची आई घाबरतीये ना, त्याच गोष्टींना गौरी आपली सेवा मानतीये. ती म्हणते, दिनभर मैं तेरी भंग रगडूगी, म्हणजे मी दिवसभर तुमच्यासाठी भांग, जी एक प्रकारची वनस्पती आहे, ती वाटीन. आणि उरलेला प्रसाद तो अमृतजान समज पी लुंगी, म्हणजे अमृत समजून पीन. जिथे आईला फक्त गरिबी आणि त्रास दिसतोय, तिथे गौरीला दैवी सेवेचा आनंद मिळतोय. कमाल आहे, नाही का? आता या कथेत आणखी एक पात्र येतं, आणि ते म्हणजे स्वतः शिव. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते स्वतः महिन्याच्या भीतीला जणू दुजोराच देतात. पण हा खरंच इशारा आहे की तिची परीक्षा? चला बघूया. शिव गौरीला कोणतीही खोटी आश्वासनं देत नाहीयेत. उलट ते तिला आरसा दाखवतायत, त्यांच्या आयुष्याच्या कठोर वास्तवाचा. ते सरळ विचारतायत, या जंगलात तुला काय मिळणार आहे गौरा? नीट विचार कर. म्हणजे हा तिच्या निश्चयाचा आणि श्रद्धेचा खरा कस आहे. शिव काहीही लपवत नाहीत, ते सगळं काही स्पष्ट सांगतात. भस्म रमाऊ म्हणजे अंगाला राख लावतो. तांडव कर डमरू बजाऊ म्हणजे मी विनाशकारी तांडव करतो. आणि घरात काय आहे? तर गुफा बीच मेरा है डेरा. सिंहांच्या गर्जनेनं भरलेली गुहा. गळ्यात तर खक्कड माला म्हणजे कवट्यांची माळ. थोडक्यात काय? तर मैनाची प्रत्येक भीती ती खरी ठरवतायत. आणि मग ते तिच्यासमोर शेवटचा आणि सगळ्यात मोठा पर्याय ठेवतात. ते गौरीला तेच आयुष्य देऊ ऑफर करतात जे तिच्या आईला हवंय. ते म्हणतात, जा एखादा देखणा राजकुमार शोध आणि महालात राणी बनून राहा. म्हणजे ते तिला एक सोपा, सुखाचा
ऐहिक मार्ग दाखवतायत. आता चॉईस पूर्णपणे गौरीचा आहे. तर आता आपण या दोन्ही टोकाच्या दृष्टिकोनांना एकत्र आणूया. हे दोन पूर्णपणे वेगळे जग एकत्र येऊ तरी कसे शकतात? याचं उत्तर एकाच शब्दात आहे, तो म्हणजे दृष्टिकोन. हा तक्ता बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होईल. मैनासाठी जे भूतप्रेत आहेत, गौरीसाठी तेच शिवाचे दिव्य गण आहेत. मैनासाठी जे एक भयानक जंगल आहे, गौरीसाठी तेच विश्वाचं केंद्र आहे. जिथे आईला फक्त आणि फक्त दारिद्र्याने कष्ट दिसतायत, तिथे गौरीला आध्यात्मिक तपस्या आणि समर्पण दिसतंय. म्हणजे बघा, वास्तव एकच आहे, पण ते पाहण्याचे चष्मे दोन आहेत. एक आहे सांसारिक प्रेमाचा आणि दुसरा आहे दिव्य भक्तीचा. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नावर आणून सोडते. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या भौतिक सुखाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणं, जसं मैना करतीये, की त्या व्यक्तीच्या बाह्य रूपाच्या आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन इतरांना जे दिसत नाही ते दिव्यत्व पाहणं, जसं गौरी पाहतीये? यावर नक्कीच विचार करायला हवा.